शहरातील पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्यांवर अखेर वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसाचे पाणी साचणे, मोठमोठे खड्डे पडणे, अपूर्ण रस्ते काम आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काशीमीरा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे। ठाणे घोडबंदर राज्य महामार्गावरील चेन्नई नाका ते वरसावे वाहिनी परिसर, काजूपाडा, काशीमीरा येथील SK स्टोन नाका, इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील रस्ता तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि मोठे खड्डे पडल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे। यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले। यापूर्वीही या समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली होती, मात्र आवश्यक ती कारवाई न झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिकच विस्कळीत झाल्याचा ठपका नोटीसीत ठेवण्यात आलाय। नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे की संबंधित त्रुटी वेळेत न दूर केल्यास भविष्यात अपघात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर निश्चित केली जाऊ शकते। या नोटीसीच्या प्रती मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। गायमुख घाट, काजूपाडा, चेना आणि वर्सोवा ब्रिजच्या इथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडीचा फटका मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई विरारपर्यंत हा पोहोचलेला आहे। खरं म्हणजे 12 महिने ह्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते, वेगवेगळ्या कारणाने असते। कधी कधी रस्त्याची डागडुजी असते, कधी कधी ऍक्सिडेंट्स होतात, कधी कधी खड्डे पडतात, पण याला जबाबदार असलेलं प्रशासन यांच्यावर मात्र आजपर्यंत कारवाई होत नव्हती, जे सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विभाग आहे। खरं म्हणजे कौतुकास्पद आहे की पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार यांच्या मार्फत ह्या कार्यकर्ते अभियंत्यांना आज नोटीस बजावण्यात आलेली आहे। ती खरंच स्वागत आहे त्यांचं। खरं म्हणजे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की लोकांच्या जीवितहानी होण्यासाठी जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना जाब विचारलाच पाहिजे आणि कायद्यापुढे कुठलाही शासकीय विभाग सर्वश्रेष्ठ नाही आणि याकरता जी पोलीस आयुक्तालयांनी जी नोटीस बजावली आहे, अपेक्षा सर्व नागरिकांकडून करतो की ताबडतोबच ह्या अधिकाऱ्यांवर ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्यामुळे अपघात होत आहेत आणि जर ह्यांनी त्यांची कामं केली नाही तर ह्याचं स्वरूप ह्या FIR मध्ये होईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू होईल। खरं म्हणजे सर्व नागरिकांना मी आव्हान देतो की ह्या प्रश्नांवर आपण आता सर्वांनी एकत्रित येऊन ह्या पुढे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे।